कृष्णावतारात सामर्थ्य खूप, स्वतंत्रताही भरपूर, अनेक पत्नी, अनेक बाणी, अनेक वचन. आणि म्हणून देवानं त्यांच्या सुद्धा आकांक्षा, इच्छा राहिलेल्या पूर्ण करण्यासाठी त्या स्त्रिया सर्व गोकुळातल्या गोपिका बनल्या. गोकुळातल्या गोपिका. गोपिका काही सामान्य स्त्रिया नाही, काही काही साधू संताला देवाची सेवा करायची होती. आणि मग त्या साधू संतांनी सुद्धा गोपी बनली. म्हणून गोकुळातली माती, गोकुळातले खडे, गोकुळातले दगड, सर्वजण, सर्व देवता आहेत. आणि या स्त्रिया सुद्धा महान ऋषी आहेत. दोघं भगवान परमात्माने त्यांच्या जवळ लीला केल्या का? अधिकारी होत्या, अनेक जन्मातली साधना होती. कोणासमोर देव नाचल का? कोणाच्या घरी चोरी करायला जायल का? हजार हजार जन्म झाले तरी स्वप्नात सुद्धा न येणारा देव त्यांच्या सहवासात राहत होता. त्यांचं कारण आहे, अधिकारी होत्या. बासरी वाजून घेतल्या, गोपिका बोलून वनात आल्या आणि गोपिकाला आनंद वाटला. भगवंतानं देवानं गोपिकांची स्तुती केली. गोपिकांनो, खरंच तुम्ही भाग्यवंत आहे. का? कारण संसार करून, खरं सांगू तुम्हाला, माता मौल्यांना धन्यवाद द्यावा लागेल का नाही? ऐका, आपल्याला सरळ आंघोळ करायची, झालं का जेवायला, आणि जेवण करायचं, निघायचं, येऊन बसायचं. बरोबर. अजून घरी गेलो की जरा करा लवकर जेवायला, टाइम झाला असं म्हणायचं. या माता मौल्याला लवकर उठायचं, घरचं काम करायचं, स्वयंपाक करायचा, आपल्याला खाऊ घालायचा, आणि मग इकडे यायचं. तरी पण सगळ्याच्या अगोदर ते येतात. सगळी जिम्मेदारी पार पडून त्या माता मौल्या. बघा ना, मग त्यांना धन्यवाद द्यावा लागेल की नाही? आपणच काय तुकोबाराने दिला ना, धन्य बाय आयशा नारी, घरीदारी नांदती, चोरोनिया तुझपाशी येती, त्यासी न कळता. देवाला धन्यवाद आहे. म्हणून तिथं सुद्धा गोपिकांना धन्यवाद दिला. गोपींना तुम्ही धन्यतेच्या लायकीचे. पण भानगड असली झाली, गोपीला थोडा अभिमान आला. त्यांना वाटलं हा हमरे जैसा दुनिया में कोई नाही. अभिमानानं घात काढला. देवानं काय केलं? पुन्हा अभिमान आला की देवाला आवडत नाही, त्यांच्यापासून दूर गेली. राधा राणीला सुद्धा अभिमान आल्याचं नाटक करावं लागलं. राधा राणी सुद्धा सोडून भगवान परमात्मा निघून गेली. साऱ्या गोपिका जंगलामध्ये फिरतायत. हे कृष्णा, कान्हा, कन्हैया आवाज देतो. देवानं सोडून दिले. देवाने ज्याला सोडलं त्यांची परेशानी असते. म्हणून देवानं आपल्याला सोडू नये. देवानं आपला स्वीकार करावा. आपला देवानं स्वीकार करावा यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तुका म्हणे त्याचे भारे, देव तुम्हासाठी मरुणी मरे, धरावळ कट भाव तुम्हा पासे आहे देव. देवाकडे आपण जातो, पण देवाने आपल्या घरी यावं अशी भक्ती जर केली तर नक्कीच तो मनाने येतो. देवाला आमंत्रण द्यायची गरज नाही. त्याला भक्ती आवडावी, काही न विचार करता मनाने येतो आपल्या घरी. देव प्रत्येकाच्या घरी येतो, पण तसं आपण भक्ती करावं लागते. तुकोबारायाने सांगितल्याप्रमाणे धरा बळकट भाव पासी आहे देव, तारे हिंडता राणो राणी, पुसा संताला जावनी, थोर संताचा महिमा आला बहुताच्या कामा. तुका म्हणे त्याचे भारे, देव तुम्हासाठी मरणी मरे. देवानं म्हणावं लागेल, चला भेट घ्यावं लागेल. सावता बाबा गेले होते का त्यांच्याकडे? पांडुरंगाकडे, पंढरी राजाकडे नाही गेले. देवाला यावं लागलं. आणि ती सुद्धा कशी आहे का? काय झालं? वारकऱ्याची दिंडी निघाली पंढरपूरला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 ज्ञानोबा
जय हो. गेली निघाली दिंडी कुठं पंढरपूरला. आज बरी दिंडी निघाली. दिंडी निघाल्यानंतर आरणगाव होता. आरण आहे ना कुठे आलं ते आरण रत्नाची ते खान जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचा गर धरिला अवतार माळी. तिथे तिथून जात होती दिंडी आणि सावता बाबाची छोटी मुलगी तिनं आपलं शेतातले काही धान म्हणजे कंदमुळे त्यानंतर आपल्या रताळ एकादशीला असे ती भरपूर काढली आणि ती काढून रस्त्यात बसली. दिंडी जात होती रस्त्यात. प्रत्येक माणसं आपलं पंढरीला निघाले होते आणि ज्या वेळेला तिनं विचारायचं आपल्या बापाला, बाबा काय या मळ्याचा मालक कोण आहे, तेव्हा त्या मुलीला छोट्या बापाने सांगायचं, बाई या मळ्याचा मालक पंढरीचा राजा पांडुरंग आहे. कुठं राहतो? पंढरपूरला राहतो तो मालक. पंढरपूरला राहतो. मग मळ्याचा मालक आपल्या मळ्यात काय येत नाही कधी देखरेखीला काय बघायला, काय येत नाही तो. बाई तो लय बिजी असतो, त्याला लय काम असतं. कसा येईल तो? त्याला काय आपल्या एकट्याचं काम करायचं का? त्याला पूर्ण ब्रह्मांडाचं काम करायचं. कसा येईल तो? बाबा कधीतरी बोलवा ना मळ्याच्या मालकाला. नाही बोलू कधीतरी, पण आता असा तो शक्यतो येत नाही. बर आपल्या मळ्याच्या मालकाला काही द्यावं ना मग ते फळं वगैरे असं मळ्याच्या मालकाला काहीतरी द्यावं लागेल म्हणून ते सगळे काही फळं वगैरे घेऊन आले. ते वारकऱ्याला सांगितलं, बाबा येतो हळूचे, बाबा हे फळं माझ्या पांडुरंगाला द्या ना, आमच्या मळ्याचा मालक आहे तो. वारकरी लई ते दांभिक होते. तिकडे तुझा बाप कधी पंढरपूरला येईना, येतो कधी बाप, कधी पंढरपूरला येईना, कधी वारी करीना, निघाली बा देवाला द्यायला, ते टाकून तिकडं. लेकराला काय कळाले, हातातले घेतले सगळे खाली टाकले, सगळे तुडवली वारकरी. वारकरी दिंडी गेली. लेकरू रडायला लागलं आणि मुलगी रडत असताना लय रडू लागली मुलगी. एवढ्यात एक भोळे बाबडे वारकरी जनरेटर चालू ठेवा. आता